महाराष्ट्र राज्यातला बहुचर्चित प्रकल्प म्हणजे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आहे। आपल्यासोबत याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी MSRDCचे MD अनिल कुमार सर आहेत। आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत। सर, काय सांगाल, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमधून हा संपूर्ण समृद्धी महामार्ग नेतात मुंबई ते नागपूर असा हा प्रवास असणार आहे। काय आव्हानं काय आलीत हा संपूर्ण समृद्धी महामार्ग बनवताना? समृद्धी महामार्ग बनवताना सुरुवातीपासून जर आव्हानांचा विचार केला तर या ठिकाणचं जे लँड एक्विजिशन आहे हे सुरुवातीला आव्हानात्मक होतं। या प्रकल्पासाठी 8,800 हेक्टर एवढं लँड एक्विजिशन करावं लागलं। साधारणतः 35,000 शेतकऱ्याकडनं आम्ही ही लँड विकत घेतली आहे कन्सेंट बेसने, आणि 94% एवढ्या शेतकऱ्यांनी या महामार्गाच्या संपादनासाठी संमती दिलेली आहे आणि संमती बेसवरती ॲक्विजिशन केलं आहे। आणि हे लँड ॲक्विजिशन 10 महिन्याच्या काळामध्ये आम्ही पूर्ण केलं आहे। सुरुवातीच्या काळामध्ये लँड ॲक्विजिशनला जागोजागी विरोध होता। विरोध असल्यानंतर आम्ही आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये 10 जिल्ह्यातला हा महामार्ग जातो, आणि या 10 जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे 35 कम्युनिकेटर्स आम्ही नेमलेले होते MSRDCच्या वतीने। म्हणजे 10 जिल्ह्यामध्ये एकूण 350 कम्युनिकेटर्स होते, आणि ते या महामार्गाचं महत्त्व सगळ्या शेतकऱ्यांना पटवून देत होते। या महामार्गाच्या ॲक्विजिशनच्या वेळेस जी काही लँड जाईल त्यातनं त्यांना जे काही कॉम्पेन्सेशन मिळणार होतं ते कॉम्पेन्सेशन किती मिळणार, काय मिळणार, मिळालेलं कॉम्पेन्सेशन कशा पद्धतीनं गुंतवावं, कॉम्पेन्सेशन मिळाल्यानंतर ज्यांची जेवढी शेती जाईल तेवढी शेती त्यांनी दुसरीकडे घ्यायला पाहिजे, बाकी राहिलेल्या पैशाची नीट बचत करायला पाहिजे, हे सगळं मार्गदर्शन आमच्या कम्युनिकेटर्सनी त्यांना केलं। आणि त्यामुळे हा महामार्ग करताना आम्हाला काही समस्या आल्या नाहीत। लोकांनी पण सपोर्ट केला। सुरुवातीच्या काळामध्ये आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यावेळेस आमच्या खात्याचे माननीय मंत्री होते। लँड एक्विजिशनला विरोध होता, ते स्वतः मैदानात उतरले आणि पहिलं जे खरेदी खत होतं त्याच्यावरती त्यांनी साक्षीदार म्हणून सही केलं, आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने लँड एक्विजिशनच्या कामाला वेगाने सुरुवात झाली आणि हा महामार्ग आम्ही पूर्ण करू शकतो। सर, नक्की जर पाहायला गेलं तर हा संपूर्ण म्हणजे डोंगर फोडून हा संपूर्ण महामार्ग तयार केला जातोय। सर्वात अवघड टप्पा तुम्हाला बनवण्यासाठी कुठला वाटला? या संपूर्ण महामार्गाच्या या बांधणीमध्ये शेवटचा जो हा टप्पा आहे 76 किलोमीटरचा, आता महामार्ग आपण नागपूरपासून इगतपुरीपर्यंत 625 किलोमीटर हा वाहतुकीसाठी खुला केला आहे। पण हा शेवटचा टप्पा जो आहे 76 किलोमीटर, हा म्हणजे जो सह्याद्रीचा घाट प्रदेश आहे, इथनं हा आमण्यापर्यंत सुरू होतो, हा डोंगराळ प्रदेश आहे। म्हणजे या 76 किलोमीटरमध्ये 16 ठिकाणी मोठ्या व्हॅलीज, दऱ्या आहेत, आणि 5 ठिकाणी असे मोठे डोंगर आहेत। या 5 डोंगराला छेदून जाणारे टनेल्स 5 ठिकाणी आहेत, आणि या 16 दऱ्यावरती आम्ही पूल बांधलेले आहेत। तर या ठिकाणचं जे काम होतं ना, इथल्या भौगोलिक परिस्थितीनुसार आणि इथलं जे काही क्लायमेट असतं, म्हणजे मान्सूनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस असतो, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असे हेवी विंड्स असतात, याच्यामध्ये काम करणं हे जास्त अवघड होतं। आणि मला आनंद होतो की आम्ही या प्रकल्पाचं 98% काम आता पूर्णतः आणलं आहे। जवळपास ही कनेक्टिव्हिटी एस्टॅब्लिश झाली आहे, फिनिशिंगचं काम आता सुरू आहे, आणि हे खूप आव्हानात्मक काम पूर्ण करण्यामध्ये आम्हाला यश आलं आहे। सर, सर्वात मोठा महाराष्ट्राचा भुयारी मार्ग ह्या समृद्धी महामार्गाने महाराष्ट्राला दिलाय, याबद्दल काय थोडं माहिती? हा आपला जो भुयारी मार्ग आहे 8 किलोमीटर लांबीच्या ज्या काही 2 ट्विन ट्यूब्स आहेत, हा देशातील सर्वात जास्त रुंदीचा असा हा टनेल आहे। 17.5 मीटर याची रुंदी आहे, आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामधली फायर फायटिंग सिस्टीम जी आहे ती अत्याधुनिक फायर फायटिंग सिस्टीम आहे। हाय प्रेशर वॉटर मिस्ट सिस्टीम आहे, जे देशामध्ये कुठल्याही टनेलमध्ये नाही आहे, ती या टनेलमध्ये आहे। आणि हे इंटरनॅशनल स्टँडर्डला आहे, म्हणजे युरोपमधले जे काही टनेल्स आहेत, ज्या पद्धतीने तिथली फायर फायटिंग सिस्टीम आहे तशाच पद्धतीची फायर फायटिंग सिस्टीम जी आहे ते या टनेलमध्ये आहे। आणि आपण फायर प्रूफ कोटिंग पण केलेलं आहे टनेलमध्ये। एखाद्या वाहनाला समजा आग लागली, अपघात झाला, तर ती आग 60 मीटरपेक्षा जास्त लांबीमध्ये पसरू शकणार नाही। इमिजिएटली टेम्परेचर राईज झाल्यानंतर ते स्प्रिंकलर्स जे आहेत, हाय प्रेशरने जे काय त्याच्यामध्ये वॉटर मिस्ट सिस्टीम जे आहे ते सुरू होईल, आणि ते आग नियंत्रणात आणली जाईल, आणि जे पद्धतीचं आम्ही वॉटरप्रूफ कोटिंग केलं आहे त्यामुळे ती आग पसरणार नाही। सर, नक्कीच जर पाहायला गेलं तर SOS प्रणाली ही येताना त्या बोगद्यामधून पाहायला मिळाली, तिचा वापर कसा केला जाईल? आणि 8 किलोमीटरचा हा बोगदा असणार आहे, त्यामुळे एखाद्या वेळेस जर एखादं वाहन अडकलं किंवा एखादा अपघात झाला तर त्याच्यावरती नियंत्रण आपलं कसं असेल त्या बोगद्यामध्ये? हे पहा, त्या ठिकाणी कंट्रोल रूम एस्टॅब्लिश केलेले आहे, आणि त्याचं जे काही टनेल मॅनेजमेंट सिस्टीम जे आहे TMS ज्याला म्हणतो, ते प्रभावी असं टनेल मॅनेजमेंट सिस्टम केलं जाईल, आणि त्या कंट्रोल रूममधनं सगळ्या बाबी कंट्रोल केल्या जातील। कुठलं वाहन त्या ठिकाणी बंद पडलं असेल किंवा काही प्रॉब्लेम आला असेल, तातडीने कंट्रोलला त्याची कल्पना मिळेल, आणि त्याप्रमाणे तातडीने
त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन केलं जाईल. सर, जेव्हा हे 2 टप्पे समृद्धी महामार्गाचे सुरू करण्यात आले तेव्हा अपघातांची मालिका जी आहे ती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. आता तसे फारसे अपघात होत नाहीयेत. त्याला कंट्रोल करण्यासाठी आपल्याकडनं काही पावलं उचलली गेली आहेत का? नाही, याच्यामध्ये पहा, हा महामार्ग इंजिनिअरिंग दृष्ट्या अतिशय चांगल्या पद्धतीने बांधलेला महामार्ग आहे. याला इंजिनिअरिंग मार्वल पण म्हटलं जातं आहे. कुठल्याच पद्धतीच्या त्रुट्या ज्या आहेत बांधकामामध्ये राहिलेल्या नाही आहेत. आणि यावरनं प्रवास करताना सगळ्यांनी सुरक्षेच्या काळज्या घेत जर प्रवास केला तर मला वाटतं की अपघात होणार नाहीत. आता जर आपण स्टॅटिस्टिक्स घेतलं मागील 11 डिसेंबर 2022 पासून आतापर्यंत साधारणतः 20 महिन्याचा काळ झाला. आपण महामार्ग 520 किलोमीटरचा पहिल्यांदा ओपन केला होता तेव्हापासून. तर 1,18,00,000 वाहनांनी आतापर्यंत प्रवास केला आहे आणि त्यापैकी 125 वाहनांना फॅटल ॲक्सिडेंट झाला आहे. त्यात 215 प्रवासी मृत्युमुखी पडलेले आहेत आतापर्यंतच्या काळामध्ये. तर 1,18,00,000 मायनस 125 एवढ्या वाहनांनी सुरक्षितरित्या प्रवास केला या महामार्गावर. आणि याचं जर ॲनालिसिस केलं 125 वाहनाला का अपघात झाला, पोलीस रेकॉर्डवरून आपल्याला मिळेल त्याची कारणं अन्य आहेत. म्हणजे वाहनाचा प्रॉब्लेम असेल किंवा वाहनाच्या टायरचा प्रॉब्लेम असेल किंवा वाहनं चालवणाऱ्यांचा प्रॉब्लेम असेल, त्या अन्य प्रॉब्लेममुळं हे अपघात झालेले. तरी पण अजून लोकांना म्हणजे त्यांचं लक्ष आणखीन स्ट्रेट महामार्ग असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी त्यांना आज म्हणजे बऱ्याच लोकांनी हायवे हिप्नॉसिझम अशा पद्धतीनं कॉमेंट करायला सुरुवात केली. तर बऱ्याच ठिकाणी आम्ही असे पेंटिंग्स असतील किंवा म्युरल्स असतील असे पण महामार्गामध्ये जाऊ. सर, ह्या समृद्धी महामार्गावरती रुग्णालय कुठे दाखल करण्यात येणार आहे का? तुमच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे का? कारण की महामार्ग म्हटल्यावरती अपघात असणारच, त्यामुळे अशी काय तरतूद आपल्या माध्यमातून करण्यात येणार आहे? बाजूचे जे काही रुग्णालय आहेत नियरेस्ट, आता 24 ठिकाणी इंटरचेंजेस आहेत आणि इंटरचेंजेसच्या लोकेशनला जे काही जवळची रुग्णालय आहेत त्या रुग्णालयाशी आपलं टायअप आहे. तातडीने अपघात झाल्यानंतर आपला त्या ठिकाणी आपल्या 21 ॲम्ब्युलन्सेस आहेत महामार्गावरती डिप्लॉय केलेल्या, 21 QRVs आहेत, क्विक रिस्पॉन्स व्हेकल्स, आणि त्यांचा रिस्पॉन्स टाईम पण जे आहे ते 6 ते 10 मिनिटाच्या त्या ठिकाणी पोहोचतात ते, आणि नियरेस्ट हॉस्पिटलला पोहोचवण्याची सुविधा आहे. सर, हा संपूर्ण महामार्ग बनवण्यासाठी एकूण किती रुपयाची तरतूद करण्यात आली आहे, याबद्दल काय सांगा? 55,000 कोटीचा हा महामार्ग आहे. त्यामध्ये बांधकामांची किंमत असेल, त्यामध्ये लँड एक्विजिशन असेल, IDC असेल, तर हा 55,000 कोटीचा हा प्रोजेक्ट आहे. सर, आता जर पाहिलं तर हा समृद्धी महामार्गाचा एकदम शेवटचा टप्पा सुरू आहे. हा कधीपर्यंत पूर्णत्वात येणार आहे आणि नागरिकांना मुंबई ते नागपूर हा प्रवास पूर्णतः कधी करायला मिळणार? सप्टेंबर 2024 अखेर हा महामार्ग आमण्यापर्यंत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यानंतर तो वाहतुकीसाठी खुला होऊ शकेल. आपल्यासोबत MSRDCचे MD अनिल कुमार गायकवाड सर होते. त्यांनी या समृद्धी महामार्गाबद्दल संपूर्ण माहिती जी आहे ती दिलेली पाहायला मिळते. कशा पद्धतीने आव्हानात्मक या परिस्थितीमध्ये हा संपूर्ण समृद्धी महामार्ग बनवण्यात आला, कोणत्या अडचणी ना सामोरं जावं लागलं याबाबत देखील त्यांनी सांगितलेलं आहे. किती रुपयेचा निधी हा संपूर्ण समृद्धी महामार्ग बनवण्यासाठी वापरण्यात आला, त्याचबरोबर एखादा अपघात झालं किंवा अपघातग्रस्तांना कशा पद्धतीने MSRDCच्या माध्यमातून मदत मिळणार आहे, SOS ही प्रणाली आहे, या प्रणालीचा वापर कसा करण्यात येईल याबाबत सर्व माहिती जी आहे ती MD अनिल कुमार गायकवाड यांनी जी आहे ती दिलेली आहे. आणि येत्या सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीच्याच आठवड्यामध्ये हा संपूर्ण समृद्धी महामार्ग जो येतो सर्व जनतेसाठी, सर्व नागरिकांसाठी मुंबई ते नागपूर असा जो येतो संपूर्णत्वात खुला करण्यात येणार आहे.